विदर्भात गणपतीच्या जेवणाला एक वेगळीच खासियत असते. त्या प्रसादाच्या जेवणात मिळणारी डाळभाजी आणि आलू वांग्याची भाजी म्हणजे अक्षरशः मन जिंकणारी चव. मी मुंबईत आल्यापासून त्या प्रसादाची चव खूप मिस करते. ही भाजी मी घरी कितीही वेळा बनवली ना, तरी सार्वजनिक गणपतीच्या जेवणात किंवा भंडारात मिळणाऱ्या डाळभाजीची चव काही घरी येत नाही. त्या चवीतच काहीतरी वेगळी जादू असते. तरीही आज तोच स्वाद पुन्हा अनुभवण्याचा एक छोटासा प्रयत्न करते आहे. खरं सांगायचं तर विदर्भाची सर्वात जास्त आठवण कोणत्या गोष्टीची येते, तर ती म्हणजे ही डाळभाजी. तिची चव, तो सुगंध आणि त्या प्रसादाच्या जेवणाच्या आठवणी आजही मनात ताज्याच आहेत. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक भागामध्ये गणपतीची पद्धत, गणपतीच्या जेवणाची पद्धत, नैवेद्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. तुमच्या भागात काय पद्धत आहे आणि नैवेद्याला काय असतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा चविष्ट आणि पारंपरिक रेसिपीसाठी मला फॉलो करायला विसरू नका.